हा बोल. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बोल. बोला तुम्ही बोला ते. बोल. प्युबर्टी गाईज, प्युबर्टी. हाय गाईज, वेलकम टू आवर चॅनल. वेलकम टू माय चॅनल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. आज आम्ही जातोय गावी आणि हे माझी मम्मी. तर आमची 9:30ची ट्रेन आहे आणि आता वाजले 7 आणि आम्ही 2 तासापासून येऊन बसलो इथे सीएसटी स्टेशनला 13 नंबरवर. आणि फर्स्ट टाइम एकटी जाते विदाउट मेरे पापा. आणि मी मम्मीला आणि माझ्या भावाला घेऊन जाते. 13 नंबरवर आम्ही येऊन बसलोय आणि इथे मुंबई तिरुपती कोणती ट्रेन लागली आहे. याच्यानंतर आमची ट्रेन लागणार आहे देवगिरी एक्सप्रेस. सो हा आपला फर्स्ट ब्लॉग होणार आहे मराठीत, कारण की जे 3 ब्लॉग मी अपलोड केले ते हिंदीमध्ये होते. सो कारण मला हा व्हिडिओ रॉ आणि तसंच्या तसा हवा आहे, दॅट्स वाय. आणि माझी मम्मी मला खूप जास्त ध्यानाने ऐकते. हाय बोल. हाय. जेवायला काय आणलंस? कसली भाजी? चणे बटाट. वाव, नाईस. आणि माझ्या भावाला खूप सारे पिंपल्स झालेत गाईस. ही ट्रेन लागली आहे इथे. ही गेल्यावर आमची ट्रेन येणार आहे. सो बघूयात आम्हाला जागा भेटते का नाही, कारण आम्ही जनरलने जाणार आहोत, कारण इमर्जन्सी मध्ये जावं लागतंय आणि आम्हाला रिझर्वेशन म्हणजे नाही भेटलं, दॅट्स वाय. थँक्यू बोल. थँक्यू. थँक्यू. 2दा बोल. थँक्यू. बस ना. देख तो कैसे सरमार. आम्ही खूप जास्त थकलोय. कारण मग किती वाजता? 6 वाजता. 6 वाजे. 6 पण नाही, 5:30 वाजेपासून आम्ही एका जागी बसणार. आणि कोल्हापूरची ट्रेनच अजून सुटली नाही. आमची ट्रेन कधी येईल काय माहित. बोला वावर. एवढं वजन घेऊन कंटाळा आलाय. आता 8:42 झालेत आणि आता आमची ट्रेन झाली आणि माझी बहीण ही आम्हाला सोडवायला आली आहे. बाय दीदी, सांभाळून जा. बाय. हा बाय. आमची ट्रेन फायनली आली आहे आणि दीदीला बाय पण बोललोय. आणि आता आम्ही जेवणार आहोत. आम्हाला मस्त विंडो सीट भेटली. आम्ही लेडीज डब्यात बसलोय, तर बंटीला पण घेऊन आले लेडीज डब्यात आणि बंटीला असतोय. आणि गेस कोणाला विंडो सीट भेटली? मला वाटलं नव्हतं मला विंडो सीट भेटेल, कारण की खूप जास्त गर्दी होती ट्रेनसाठी प्लॅटफॉर्मवर. बट थँकफुली आम्ही आमचं थोडंसं डोकं वापरलं आणि हा 15 और 16 एजचा आहे. सो आम्ही दिमाग लावून याला लेडीज डब्यात घेऊन आलो. आता आम्ही पप्पाला फोन करून त्याचं आधार कार्ड मागवतो. कोणी विचारलं तर मी बोलू शकतो तो अंडर एज आहे. एकटा कसं जाईल जनरल डब्यात? सो मम्मीने जेवण्यासाठी हे आणलंय. मम्मी भाजी कसली आहे? वांग्याची नाही, शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे मस्त पैकी. आणि मम्मीने मस्त लोणचं ठेचा आणलंय आणि भाकरी आणल्यात. लेट्स स्टार्ट. आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही आजीबाईंनी त्यांच्या हजबंडला एकटं सोडलंय हँडिकॅप डब्यात आणि आमच्या सोबत लेडीज डब्यात बसल्या. आणि त्यांचे हजबंड ब्लाइंड आहे. आता बंटी लेडीज डब्यात कसं जाईल ते बघणं जास्त झाले आणि 8-15 दिवसात नातीचं झाले तर सीन. फायनली आमची ट्रेन निघाली आहे गाडी. तुम्ही मला हे नका गरमीनं कसं होत असं हाताला. फक्त एक प्रॉब्लेम आहे ह्या जर्नी मध्ये.
की मी उलट्या दिशेने बसते. ट्रेन ह्या साईडने चालते आणि मी ह्या साईडने बसते, जे की मला युजली जमत नाही. उलटीची गोळी तशी मी घेतली आहे. भेटूया उद्या. बाय बाय. आता वाजलेत रात्रीचे 12:30 12:15 आणि आम्ही पोचलोय इगतपुरीला. हे स्टेशन कोणतं आहे ते माहीत नाही, पण हे खूप जास्त क्रिपी आणि खूप जास्त असं डरावनं असं स्टेशन आहे आणि याचं नाव पण बरोबर दिसत नाही आहे. आता सकाळचे वाजले 5:45 आणि गावामध्ये आम्ही एंटर केले आणि सुंदरसा व्ह्यू बघून मला खूप जास्त आनंद होतो. फायनली आम्ही जालना स्टेशनला पोहोचलोय 5:51ला. पण इथे उर्दू मध्ये का लिहिले आय डोंट नो. जालना अजून एक स्टेशन. नेक्स्ट स्टेशन आपल्याला जायचंय. तो फायनली 6:52ला आम्ही फायनली परतूर स्टेशनला उतरलोय. हाय बंटी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मी. मी 1 तास पण झोपली नाही, मम्मी तरी झोपली 1-2 तास. मम्मीला झोपायला भेटलं, मला झोपायला नाही भेटलं. रातभर नव्हतं. ह्याला मस्त वरती झोपायला भेटलेलं, खोटं बोलतोय. आता जाऊ, ब्रश करू, पुन्हा डिहायड्रेट झाले, पाणी पिऊ. आणि खूप सुंदर असं सनराईज झालंय ते. सूर्य खूप सुंदर सुंदर असं सनकिस करतोय मला. आणि आमची ट्रेन अजून पण गेली नाही. ह्या ट्रेनने आम्ही आलोय, जी आता डायरेक्ट तेलंगणाला जाणार आहे. तेलंगणा. येस येस. तमिळनाडू, कर्नाटक, साऊथ आफ्रिका. पण जरी आमचं रिझर्वेशन नव्हतं तरी आम्ही आरामात बसून आलो. सांगायची गरज नाही. तर मज्जा आली. स्टेशनवर कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्या कारणाने पूर्ण तोडून फोडून ठेवलेलं आहे. आणि इथे आहे सुंदरसा शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा फोटो, जो मला खूप जास्त आवडला. हे मम्मी आणि बंटी. मम्मी आता आपण कुठे? परतूरून आपल्याला कुठे जायचंय? बंटी बंटी हाय. लास्ट 1 तासापासून एकाच जागी बसून बोर झाली आणि फायनली 1 तासाचा वेट केल्यानंतर फायनली आमची सेवा सुरू झाली आहे. आणि इथून पण 1 ते 1.5 तास मे बी आम्हाला लागणार आहे मंठ्याला पोहोचण्यासाठी. नारळ पाणी. सो आम्ही आता आलोय मंठ्याला डमडमने, ज्याच्यात 6 सीटरच्या याच्यामध्ये 15-16 जण बसवलेले त्यांनी. आणि आम्ही आजीसाठी घेतले नारळ पाणी आणि ऍपल. आणि आता मम्मी घेते शिवडा वगैरे. आणि मग आम्ही जाऊ तळणीच्या डमडमने घरी. रिक्षाचे पैसे देऊन मंठा बस स्टँडच्या इथे आलेलो आणि आता एवढ्या लांब परत चालत जातोय, कारण आम्हाला बसने नाही तर डमडमने जायचं. वाव, नाईस, सो फ्लेवर. जरा खाऊ घेतला आहे, खूप सारा फ्रुट्स घेतलेत. लेट्स गो. 2 पॅकेट दुधाची थैली घेतली आहे आजीबाईसाठी. मम्मीला तिकडे बसवले आणि आम्हाला डमडम भेटत नाही. आम्ही कधीची वाट बघतो. लेट्स से थोडा वेळ बसूयात, नाही तर मग बसकडे जावं लागणार. जीवनात पहिल्यांदा पप्पाच्या बगैर गावाला आलो. जीवनात पहिल्यांदा पप्पाच्या बगैर गावाला आलो तर आम्हाला काहीच नाही समजायला. घरी येत पप्पाच्या बगैर मध्ये पप्पा नाही आले आपल्यासोबत, आपल्याला काय गाडीचं काय समजत नाही. अर्धा तास आम्ही तिथे बसलो फॉर डमडम.
डमडम काय आले नाही, मग ते काका बोलले की जा तिकडे जा, परत बस स्टॉपला जा आणि बसनेच जा. मामाला कॉल केला, मामा पण बोलतात की बसनेच या, डमडम बंद झाले. आणि आता आम्ही कामाची डमडम भेटली त्याच्यात बसलोय आणि मम्मीला सारखं रिग्रेट होतोय की आपण बस का जात नाही, कारण की कंटिन्युअसली बस जातात आहेत, पण ते आपल्याला नाही माहिती कुठे जातात आहेत. पुण्या बरोबर खाली उतरशील आणि काय करशील खाली उतर? पुण्यामध्ये बस होते मम्मी ते शिवशाही होती तिथे आणि थांबवली नाही. जाऊ दे, आता आम्ही फायनली बसलोय. बघू आता ही किती वेळात इथून निघेल आणि आम्हाला कधी सोडेल. खूप कंटाळा आलाय, एवढं ऊन आहे गावाला पण, बापरे गरमी एवढी होते. आणि वरण मी ब्लॅक घातलं. लगेच निघाले, तर फायनली आमची डमडम आता इथून निघाली आहे आणि इथून पण मे बी आम्हाला अर्धा तास किंवा 40 मिनटं लागतील आमच्या गावी पोहोचण्यासाठी. आणि मामाचा कॉल आलेला, मामा आम्हाला घ्यायला येणार आहेत, सो तिथून थोडं इझी होईल मे बी, लेट्स सी. तर पाठीवर उतरतात मामा बाईकवर आम्हाला घ्यायला आले आणि गावात पक्का रस्ता नसल्या कारणाने हे आहेत माझे रिॲक्शन्स. आपल्या सर्वांसाठी ह्या जगातील सर्वात सुंदर ठिकाण हे आपलं गावच असतं, जिथे गेल्यावर आपण आपल्या आयुष्यातला सगळा गोंधळ विसरतो आणि खरं आयुष्य जगण्याचा आनंद घेण्यासाठी सक्षम बनतो. माझ्या गावात माझ्या असंख्य अशा लहानपणीच्या आठवणी जुळलेल्या आहेत. मायबाबांचा सहवास, त्यांचं प्रेम, त्यांनी मला केलेले लाड, हे सर्व आजही मला खूप आठवतं. आणि खरंच वेळ किती वेगाने धावतोय असं वाटतं. कालच आम्ही सर्व मिळून अंगणात दाट लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली बसून गप्पा मारत होतो, पण आज त्या गोष्टीला जवळजवळ 13 ते 14 वर्ष झाली. गावातला तो आधीसारखा निरागसपणा कुठेतरी थोडासा हरवल्यासारखा वाटतोय तर खरं, पण तरी हे ठिकाण माझ्यासाठी नेहमीच खूप जास्त स्पेशल राहील. नको 11 वाजता आम्ही गावी पोहोचले. मॉर्निंग पासून आम्ही डमडमच्या चक्कर मध्ये मात खाल्ली. आता आम्ही आलो आणि ही माझ्या मामाची मुलगी आमच्यासाठी लिंबू सरबत बनवते. जसं शाम बंटी नाक साफ कर. बाय द वे, लिंबू सरबत खूप जास्त टेस्टी आणि रिफ्रेशिंग झालंय. शो यू गाईज समथिंग. मला ब्युटी. हे मामाचं नवीन घर आहे ज्याचं कन्स्ट्रक्शन आता चालू आहे. इथे एक रूम आहे प्लस हा एक रूम आहे आणि इथे 2 रूम बनतात आहेत. सकाळी आल्याच्या नंतर आम्ही झोपून गेलेलो, सो मला रेकॉर्ड करायला नाही भेटलं. आता मी उठलीये, मम्मीने मस्त चहा बनवलाय, चहा चपाती खाल्लीये आणि सनसेट बघत होतो. आता बघूया जेवणात काय असेल ते. हा बोल. लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब बोल. बोला तुम्ही बोला ते बोल. लाइक बोला 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 लाज आलीस का? बोल 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 बोल. फेमस आहे बोल. तर ही माझ्या मामाची मुलगी आहे. आई किती वर्षाची आहे मम्मी? 10 वर्षाची आहे. 12 वर्षाची आहे. हिने एवढं पीठ मळलंय आता आणि चपात्या बनवायची. आता पण एवढ्या गोल गोल. नाईस बाबूताई, नाईस. हाय से हाय.
हाय. गाईज द बेस्ट टाइम ऑफ माय लाईफ. जेवणासाठी मस्त तुरीची डाळ, चपाती, भाकरी आणि मी, मावशी, मम्मी आम्ही सगळे मस्त एकत्र बसून जेवलो आज. आणि आता वेळ झाली आहे झोपायची, ते पण चांदण्यांनी गच्च भरलेल्या आकाशाखाली. आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता. जर तुम्ही इथपर्यंत बघितलात तर आय होप यू एन्जॉयड इट.